मित्रांनो, काल आपण होतो अडाणी साहेबांच्या मुंद्रा पोर्ट वरती. आज होतो आपण अंबानी साहेबांच्या जामनगर मध्ये आणि उद्या आहे आपण सानंदला टाटा साहेबांबरोबर. मग विचार करू शकताय आपली उठक बैठक मोठ्या मोठ्या उद्योग समूहांबरोबर आहे. काय कमी समजायचं नाही भाऊला. सिरीज कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप मस्त मस्त अशा आपल्या सिरीज येतात. आणि खारची ह्या गावापाशी थांबलं. राजपर इथं शेजारीच हॉटेल होतं महावीर. तर मित्रांनो, अजून आपलं 125 किलोमीटरचं अंतर बाकी आहे. एक 2-2.5 तास लागतील आपल्याला पोहोचायला. म्हणजे 12-12:30-1 पर्यंत आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचू शकतो. तर रात्री मस्त अशी झोप झाली. बट सकाळ सकाळी एक प्रॉब्लेम झाला होता. गाडी आपली स्टार्ट होत नव्हती. बॅटरी पण चांगली आहे, त्यानंतर स्टार्टर पण चांगला आहे. बट BS3 असल्यामुळे आपल्या गाडीला थोडं जरी धक्का दिला ना, त्या गाडी लगेच स्टार्ट होते. तर पंपावाल्या त्या भावांनी आपल्याला थोडी मदत केली गाडी स्टार्ट करण्यासाठी. गाडी स्टार्ट केली आणि डायरेक्टली निघालो. बोललो आता ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट कुठेतरी नाश्ता करायला थांबेल तिथंच करता येईल म्हणून इथपर्यंत आलो. एक 10-12 किलोमीटर आपण पुढे आलो असेल. तर इथं आता चहा नाश्त्याला काय भेटतंय ते बघू आणि मग आपली पुढची जर्नी करूया. मस्त असा प्रवास चालू आहे. खूप छान अशी सिरीज आहे. नक्कीच तुम्ही एन्जॉय करत असाल. सिरीज कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे जर आपण या रूटवरती तुम्ही आले तर तुम्हाला नक्कीच भेट घेता येईल. तर चला मित्रांनो, नाश्ता उरकूया आणि पुढची जर्नी करूया. आंघोळ काल पण नाही केली आणि अजून पण नाही केली. तर काल पण आपल्याला तिथं पाहिलं तर पाणी थोडं खारटसं वाटत होतं म्हणून नाही केली. आणि सकाळ सकाळी ज्यावेळेस फ्रेश व्हायला गेलो, तोंड वगैरे झालं, त्यावेळेस त्या पाण्याची चव एकदम मिठासारखीच होती म्हणून आंघोळ नाही केली. तर कुठेतरी एखाद्या ढाब्यावरती चेक करू चांगलं पुढे गेल्यानंतर उन्हाच्या टायमिंगला. कारण इकडं थंडी अजूनही वाजते. 10:15 वाजलेत तरी थंडी आहे. तर चला चहा नाश्त्यावर काय आणि पुढे निघूया. तर अजूनही 100 किलोमीटरचं अंतर बाकी आहे आणि खूप छान असा हायवे आहे. आता पुढे किती लांब आहे ते माहीत नाही. जस्ट टोल क्रॉस केला आणि आपण पुढे निघालोय. तर 2 तास तरी आपल्याला आरामात लागू शकतात. आणि ह्या रोडला मित्रांनो रात्रीचा प्रवास करणं थोडं टाळण्यासारखंच आहे. कारण कसं तर एकदम सुमसाम रोड आहे. म्हणजे जास्त रनिंग या रोडला नाही आहे. त्यामुळे ना गाई बैल किंवा छोटी वासरं हे सारखे रस्त्यावरती दिसतात. त्यापेक्षा आराम करून मग सकाळी प्रवास केला कधी चांगला. ह्या रोडने जर जात असाल तर जामनगर द्वारका 205 किलोमीटरचं रनिंग आहे इथून. म्हणजे 200 किलोमीटर आहे. आपल्याला आपल्या लोकेशन पासून 100 किलोमीटर खाली द्वारका आहे. सारखं एकदम गार हवा इकडं, गार एकदम. इकडे आहे ना, ही बुलेट बाईक जी आहे ना, बुलेट बाईक, त्याच्यावरती मस्त असं स्ट्रक्चर बनवून घेतात आणि तिला माल वाहतुकीसाठी वापरले जाते. तर बघा ना, आता ही समोर आपल्या चाललेली आहे आणि इकडं लिगल आहे. हे सब लिगल चल रहा है देखो. म्हणजे आता तिला मस्त बनवलंय पूर्ण साईडने, गाडीला सजवलंय, वरती बेड आहे आणि भरपूर अशी माणसं बसले. बघा, फुल लिगल चालतंय राव इकडं. मस्त असं बुलेट बाईक, बुलेट पॅगो म्हणताय तिला, बुलेट पॅगो. पासिंग वगैरे होती का नाही ते नक्की कमेंट करून सांगा. कारण 2 व्हीलरला 3 व्हीलरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे
आणि शीतं माल भरून गाड्या चालतात. जामनगरला पोहोचलोय मित्रांनो. जामनगर सिटी इथून सरळ आतमध्ये 10 किलोमीटर आहे आणि आपण आता आपल्याला बायपासने जावं लागणार आहे. वेलकम टू जामनगर. 12:30 वाजलेले आहेत मित्रांनो आपल्याला इथपर्यंत यायला. सर जी आपका फोन गिर गया. ओ तर दुपारचे 1:30 वाजलेत मित्रांनो आणि आतमध्ये रिलायन्स भरपूर मोठी असा हा प्रोजेक्ट आहे रिफायनरीचा. 7 किलोमीटर आतमध्ये रिफायनरी आहे. तर मित्रांनो आपलं लोकेशन झालेलं आहे चेंज आणि आपण निघालोय आता परत नवीन लोकेशनला. तो गेट जो होता तो इथून 7 किलोमीटर लांब आहे मित्रांनो. काल आपण होतो अडानी ग्रुप इंडस्ट्री मुंद्रा पोर्टला. ते 50 किलोमीटरचा मोठं प्रोजेक्ट आहे आणि हे कमीत कमी 9 ते 10 किलोमीटरचा मोठं प्रोजेक्ट आहे. कारण आपण पहिलं मेन गेटला पोहोचलो आणि आता आपण मटेरियल गेटला 8 किलोमीटर आलोय. तर भरपूर मोठा असा प्रोजेक्ट आहे बघू शकताय. आणि आता इथं आपल्याला गाडी क्रॉसिंग करून द्यायची. तर हा आहे मटेरियल गेट जिथून आतमध्ये एंट्री होते. बऱ्याचशा गाड्या इकडं लागल्यात, तिकडं पण भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत. खूप मोठं पार्किंग आहे. तर ह्यावेळेस मित्रांनो आपल्याला फक्त हे 2 पार्सल द्यायचे काढून आणि जाताना ही मशीन घेऊन आपल्याला रिटर्न जायचं जे आपण मुंद्राला एक्सचेंज केली होती. तर चला मित्रांनो निघूया. आपली गाडी झालेली आहे क्रॉसिंग. एक मशीन गेलेली आहे, आता एकच मशीन आहे आणि अजून एक सानंदमध्ये आपल्याला भरायची. तर आता निघूया इथून. संध्याकाळचे 5:30 वाजले. तर इथून सानंद आहे मित्रांनो 350 किलोमीटर. तर करूया आपली जर्नी सुरू. राजकोट मार्गे आपल्याला यावेळेस जावं लागणार आहे कारण परत रिटर्न जर गेलं तर किलोमीटर वाढत आहे. मग राजकोटचा एक रोड दाखवत होता तर त्या रोडने जाता इथून पुढे सानंदला पोहोचूया. इथून मित्रांनो आपल्याला जामनगर लागेल. आता एक 10-15 किलोमीटरवरती जामनगर आहे आणि त्याच्यानंतर लागतं ढोल. ढोल पासून आपल्याला सरळ जायचंय आणि आपण येताना ढोलवर राईड घेतला होता. खूप मस्त असा नदीचा पात्र आहे आणि खूप छान असं मंदिर आहे. तर पुढे टोल नाका आहे आणि हे जे टोल नाके आहेत ना मित्रांनो या टोलला राईट लेनला जर गाडी ठेवली ना तर टोल कट होत नाही. आपली कार पास होते ना त्या लाईनने घातली तर आपल्याला टोल नाक्याचा खर्च वाचवता येतो. बरेचसे गुजरातमधले टोल नाके हे 4 लेनला फ्री आहेत. तर बघू शकताय मित्रांनो आपण पोहोचलोय डायरेक्टली टोल नाक्यावरती आणि हे कारच्या टॅगला इथं रीडच नाही आहे बॅरिगेट. तर आपली गाडी सुद्धा LMV कारच्या टोल नाक्यामधून घाला आणि आपला टोल फ्री करून घ्या. चला निघूया पुढं आता. तर मित्रांनो काल आपण होतो अडानी साहेबांच्या मुंद्रा पोर्ट वरती. आज होतो आपण अंबानी साहेबांच्या जामनगर मध्ये आणि उद्या आहे आपण सानंदला टाटा साहेबांबरोबर. मग विचार करू शकताय आपली उठक बैठक मोठ्या मोठ्या उद्योग समूहांबरोबर आहे. काय कमी समजायचं नाही भाऊला. तर उद्या संडे आहे त्यामुळे आपल्याला टाटाचा प्लॅन एखाद्या वेळेस बंद भेटू शकतो. बट काही प्रॉब्लेम नाही. आपला प्रवास कंटिन्यू करू. आज थोडं रिलॅक्सच चाललोय. बाकीचा प्रवास उद्या कव्हर करता येईल. 300 किलोमीटरची जर्नी आरामात कव्हर होऊन जाईल. त्यामुळे सिरीज कशी वाटते ती कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. खूप मस्त मस्त अशा आपल्या सिरीज येतात आणि खूप भारी भारी गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात. तर चला आता डायरेक्टली आपण निघालोय सानंदला. तर डिझेल आपला आलाय रिझर्व वरती. आता डिझेल पण भरून घेऊ. आतापर्यंत 8,000 रुपयाचं आपण डिझेल भरलं होतं गाडीमध्ये आणि आता 3,000चा एकदम एक स्लॉट टाकून देऊ. मग बघूया किती किलोमीटर जाते गाडी आपली. पुढं
इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे, तर इथे थांबू आणि डिझेल भरून घेऊ. तर 3000 रुपयाचं डिझेल भरलाय मित्रांनो. 90 रुपये 36 पैसे इथं डिझेलचा रेट आहे. आणि समोरच बस बघा, कसली मस्त अशी बस डेकोरेट केली आहे, म्हणजे स्टिकर द्वारकाधीश. राजकोटच्या थोडं अलीकडे आहे आपण, एक 10 किलोमीटर अलीकडे असेल. आणि हा भयंकर असा ऍक्सिडेंट झाला. तर उरकलंय मित्रांनो आपलं जेवण. समोरच हॉटेल दिसा, श्री कृष्ण माता आई माता हॉटेल. 4 रोट्या आणि एक दाल हाफ मागवली होती, जेवण करून घेतलंय. आणि आपलं बिल झालंय फक्त 120 रुपये. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. मस्त आता आराम करतो. उद्या आपली गाडी काही लोडिंग होणार नाहीये, त्यामुळे इथून उद्या डायरेक्टली सानंदला जाऊ, तिथं थांबू आणि परवा सकाळी गाडी लोडिंग होणार आहे. तर हा ब्लॉग इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि सिरीज कशी वाटते ते पण नक्की सांगा. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. गुड नाईट आणि जय शिवराय.